आरोग्य विभाग भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट येते। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे। नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील आपला दवाखाना योजनेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच राज्य सरकारने नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियानाअंतर्गत आरोग्य व्यवस्थेचा मोठा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। थोडक्यात पदभरतीची आकडेवारी पाहूया। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत तब्बल 6258 पदे भरली जाणार। आपला दवाखाना योजनेअंतर्गत 565 पदांची भरती होणार। नागरी क्षेत्रामध्ये 1095 आशा स्वयंसेविकांची पदे भरली जाणार। आता कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार ते बघूया। या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी, अटेंडंट, गार्ड, सफाई कर्मचारी तसेच इतर विविध पदांचा समावेश असणार आहे। दरम्यान राज्यभरात नवीन आरोग्य मंदिरे, पॉलिक्लिनिक आणि 31 नवीन आपला दवाखाना केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या। त्यामुळे आरोग्य विभाग भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत सकारात्मक घडामोड मानली जाते। त्यामुळे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी। महत्त्वाचं म्हणजे भरतीची अधिकृत जाहिरात आता कधीही प्रकाशित होऊ शकते आणि जाहिरात प्रसिद्ध होताच तुम्हाला जर सर्वात आधी अपडेट हवी असेल तर चॅनल फॉलो करून कमेंटमध्ये आरोग्य भरती असे टाईप करून ठेवा। जाहिरात प्रसिद्ध होताच तुम्हाला याचे सर्वात आधी जलद नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या सोबत कनेक्ट रहा।